सिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते। श्रीमद्भगवद्गीता। भगवद्गीतेवरील मराठी भाषेतील सर्वोत्तम टीका म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी। अध्याय 18 मोक्ष संन्यास योग। श्लोक क्रमांक 26, ओवी क्रमांक 631 इथपासूनच्या आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आरंभ होत आहे। आतापर्यंत आपण सात्विक ज्ञान, सात्विक कर्म आणि आता सात्विक कर्ता त्यांचं स्वरूप पाहणार आहोत। संपूर्ण सृष्टी ही त्रिगुणात्मक प्रकृतीपासून बनलेली आहे। सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण। ज्ञानाचा संबंध जेव्हा गुणाशी येतो तेव्हा ते ज्ञान सत्वगुणाचा संबंध आला की सत्वगुणात्मक ज्ञान, ज्ञानाचा संबंध रजगुणाशी आला की रजगुणात्मक ज्ञान, तमोगुणाचा संबंध ज्ञानाशी आला की तमोगुणात्मक ज्ञान। ज्ञान एकच आहे पण 3 गुणांच्यामुळे 3 प्रकारचं झालं। कर्म सुद्धा एकच आहे पण त्या कर्माचा संबंध जेव्हा ह्या 3 गुणांशी येतो तेव्हा ते कर्म सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचे ते कर्म होत असतात। त्या कर्माशी तादात्म्य धारण केल्यामुळे, ते कर्माचा अभिमान धारण केल्यामुळे कर्म करणारा हा कर्ता बनतो। आणि तो कर्ताही गुणांच्या नुसार सात्विक गुणाचा संबंध कर्त्याशी आला की तो सात्विक कर्ता, रजगुणाचा संबंध कर्त्याशी आला की तो राजस कर्ता आणि तमोगुणाचा संबंध कर्त्याशी आला की तो तामस कर्ता। अशा प्रकारे सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचे कर्ते गीतेने प्रतिपादन केले आहे। मुळात या कर्त्यांच्या ठिकाणी सात्विक, राजस, तामस, कर्माच्या ठिकाणी सात्विक, राजस, तामस आणि ज्ञानाच्या ठिकाणी सात्विक, राजस, तामस असे ज्ञानाचे 3 प्रकार, कर्माचे 3 प्रकार आणि आता कर्त्याचे 3 प्रकार असे एकंदरीत 9 प्रकार ह्या 3 गुणांच्या मुळे होत आहे। याचा आपण विचार पाहिला। कर्ता, कर्ता, कर्माचा कर्ता याचा संबंध जेव्हा सत्वगुणाशी येतो तेव्हा तो सात्विक कर्ता, त्याला असं म्हटलं जातं, कर्ता सात्विक उच्यते। मग सात्विक कर्ता जेव्हा विशिष्ट कर्माचा होतो तेव्हा कर्म करत असताना त्याची
मानसिक, शारीरिक आणि तात्विक कोणती भूमिका असते, त्या भूमिकेचा विचार भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये केला. त्यावरती अनेक भगवत पूज्यपाद आचार्यांच्या तोडीच्या इतर आचार्यांनी उत्तम प्रकारचं भाष्य केलं आहे. आणि मराठी भाषेतील भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. जसा जसा वेळ भेटेल तसा क्रमाने आपण ह्या संबंधाने विचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या बुद्धिरूपी या झोळीमध्ये जे काही अवगत होईल त्याप्रमाणे आपण ह्या संबंधाचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. मुक्त संगाः अनहंवादी वृत्त्युत्साह समन्वितः सिद्ध्या सिद्धिर्निर्विकार करता सात्विक. सात्विक करता कसा असतो? मुक्त संगाः, तो संगापासून मुक्त असतो. संगापासून मुक्त असतो म्हणजे आसक्तीपासून मुक्त असतो. कोणत्या प्रकारच्या आसक्तीपासून, कोणत्या प्रकारच्या संघापासून तो मुक्त असतो? तर कर्तृत्वासक्तीच्या पासून तो मुक्त असतो आणि कर्मफलासक्तीच्या पासूनही तो मुक्त असतो. म्हणून कर्तृत्व आणि कर्मफलासक्ती या दोन्ही पासून जो पूर्णपणे मुक्त असतो त्याला म्हणतात मुक्त संघ. अनहंवादी, अहंवादीच्या विरुद्ध आहे अनहंवादी. अहंवादी म्हणजे एखादं कर्म केल्यानंतर करता त्या कर्माच्या बद्दलच दिवसभर सांगत असतो. मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं. तो त्या कर्माचा जेव्हा अशा प्रकारचा करता होतो त्याला अहंवादी करता, अहंवाद करता असतो. परंतु हा कर्म तर करतो, पण हे कर्म मी केलं आहे, मी ह्या कर्माचा करता आहे, अशा प्रकारे तो सांगत बसत नाही. म्हणून कर्म करून कर्माची वाच्यता तो करत नसल्यामुळे तो अनहंवादी, मी कर्म करणार आहे असं तो सांगत नाही. नंतर धृत्युत्साह समन्वितः. धृती म्हणजे धैर्य आणि उत्साह. धृती आणि धैर्य या दोन मूल्यांनी तो युक्त असतो, समन्वित असतो. दोन जीवनमूल्य त्यामध्ये शिष्यत्वाने प्रतितीला येतात, धैर्य आणि उत्साह. धृत्युत्साह समन्विता. नंतर सिद्ध सिद्ध्योर निर्विकार. त्याच्या अंतःकरणामध्ये कर्मफलाच्या सिद्धीविषयी किंवा असिद्धीविषयी तो कोणताही आपल्यावरती परिणाम होऊ शकत नाही, होऊ देत नाही. तो निर्विकार असतो. कर्माच्या फलाच्या सिद्धीविषयी किंवा कर्माच्या फलाच्या असिद्धीविषयी, म्हणजे त्याच्याकडनं कर्म यशस्वी झालं, चांगलं झालं तरी त्याचाही परिणाम होऊ देत नाही, आणि यशस्वी कर्म झालं नाही, असिद्धी झाली तरी तो दोन्हीमध्ये निर्विकार असतो. म्हणजे हर्ष शोक विरहित असतो.
असा जो कोणी करता आहे त्याला सात्विक करता असं म्हटलं आहे. करता सात्विक उच्यते. या श्लोकाचा विचार आपण त्याच्या अगोदरच केला होता आणि आणखीही या ओव्यांचा विचार करता करता पुन्हा या श्लोकाची आपण येऊन विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तूर्त आपण इथेच थांबूया आणि मूळ ओव्यांचा विचार करू. कोणी असं म्हणेल की याचा खूप विस्तार करायला पाहिजे, तर पण आतापर्यंत या सगळ्या विषयांचा विस्तार आपल्याला दुसऱ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात, पाचव्या अध्यायात, सहाव्या अध्यायात झालेला आहे. आणि हा पूर्णपणे गीतेचा निष्कर्ष असल्यामुळे त्या विषयांची पुन्हा सविस्तर चर्चा करावी अशी काही फारशी आवश्यकता वाटत नाही. म्हणून ज्यांना असं वाटत असेल की हा विचार खूप विस्ताराने पाहावा, त्यांनी पुन्हा मूळ दुसऱ्या अध्यायाच्या पासून सुरुवात करावी. हा विषय अनेकदा कुठं कुठं आला आहे याचं परिशीलन किंवा एक स्वाध्याय या निमित्ताने ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांचा होईल. कारण मला एका श्रोत्याने सांगितलं, तुम्ही खूप वरवर सांगता, डिटेल घेत नाही श्लोकाच्या वरती, ओव्यांच्या वरती, कारण हा विषय सगळा झालाच आहे. फक्त त्याची आता आपण आवृत्ती करत आहोत. तरी फळो देशे सांडिलिया, वाढती जीवी सरळिया, शाखा का चंदनाचिया बावनया बावनया. बघा ओवींच्या शब्दाकडे, पावनया चंदनाचिया का शाखा जेवी फळोद्देश सांडलिया, तरी सरळिया वाढती. पुन्हा आपण चंदन जे मुळातच शीतल असत, जे कोणी परिधान करतात त्यांचंही मस्तक किंवा शरीर शांत करतात ते चंदन. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये जरी टाकलं तरी ह्या मलगिरीचे 52 नामक चंदनाचा एक उकळत्या तेलात एक थेंब टाकला तरी ते तेल शांत होतं. एवढा मोठा सकारात्मक परिणाम या मलयगिरीच्या 52 नामक चंदनाच्या मध्ये असतो. म्हणून एक आगळं वेगळं वैशिष्ट्य ह्या चंदनाचं. ज्ञानेश्वर महाराज चंदनाच्या विशेषण देतात. कोणतं चंदन आहे? 52 या चंदनाची का शाखा. मलयगिरीच्या पर्वतावरती राहणार 52 नामक चंदन, त्या 52 नामक चंदनाच्या शाखा, फांद्या जेव्हा वाढतात तेव्हा कशा वाढतात? फळोद्देश सांडलिया, चंदनाच्या त्या शाखा जेव्हा वाढतात तेव्हा त्यांच्या शाखेला, चंदनाला फळ येत नाही. तसा आंब्याला आंबा, चिंचेला चिंच, त्या त्या झाडाचे ते ते फळ असतात. पण
मलयगिरीच्या 52 नंबरी चंदनाच्या शाखा जेव्हा वाढतात तेव्हा फळोद्देशे सांडलिया, त्या शाखांना आपल्याला काही मोठमोठी फळं लागणार आहे हा उद्देश सोडून जेवी सरळिया वाढती, त्या 52 चंदनाच्या शाखा फलाचा उद्देश सोडून सरळ उंच वाढतात. उंच जरी वाढल्या त्याला काही फळ प्राप्त व्हावा असा उद्देश नसतो. म्हणून 52 चंदनाची या शाखा फळोद्देश सांडलिया, जेवी फळोद्देश सांडलिया तरी सरळिया वाढती, तरी त्या सरळ वाढतात. सरळ वाढतात, पण सरळ वाढताना आपल्याला फळं फुलं लागली पाहिजे अशा अपेक्षा त्या 52 चंदनाच्या शाखांना नसतो. फळोद्देशे सांडलिया वाढती जेवी सरळिया, शाखा का चंदनाच्या 52 चंदनाच्या शाखा जेवी फळोद्देश सांडलिया तरी सरळिया वाढती. अन्वय करून आपण ह्या ओवीचं चिंतन केलं. तसे ह्या ओवीचे अनेक पैलू असतात, पण पहिल्यांदा एक एक पैलूच या ओवीचा घेऊन आपण चिंतन करत आहोत. आणि अन्वय आणि चिंतन केलं की एक नवीन दिशा आपल्याला प्राप्त होते. पुढची ओवी. का न फळतिया सार्थक, जैसी नाग लतिका तैसी करी नित्याधिका क्रिया जोका, दृष्टांतपूर्वक सिद्धांत. जैसिया नागलतिका न फळतिया सार्थका, जैसिया का नागलतिका न फळताही सार्थक. नागलतिका नागलतिका म्हणजे नागवेली. आपण बोली भाषेमध्ये नागिलीचे पानं म्हणत असतो. पण नागिलीचे पानं नाही जर कळालं तर खाण्याची पानं, ज्यावरती कात चुना हे मुख्य द्रव्य त्या पानावरती ठेवून मग इतर सहाय्यक द्रव्य टाकून ते पानाचा विडा तयार करून तो खाल्ला. अष्टभोगांच्या पैकी एक भोग म्हणतात. ह्याप्रमाणे जैसी का नागलतिका, त्या नागेलीच्या पानांना फळ येत नाही, पण फळ येत नसले तरी त्यांचं ते सार्थक आहे. जैसिया नागलतिका न फळताही सार्थक. त्या वेलीला हे सार्थकी आहे. म्हणजे काय, पानं हाच मुख्य उद्देश आहे त्याचा. त्याला फळ येणं हा उद्देश नाही. फक्त पान त्या नागवेलीचं ते जरी मिळालं तरी तेच फळ आहे. त्याला आणखी वेगळ्या फळाची अपेक्षा नाही. म्हणून तैसिया जो का नित्याधिका क्रिया करी, त्याप्रमाणे हे 2-3 दृष्टांत देऊन
दोन दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात तैशिया. त्याप्रमाणे जो का नित्यादिक क्रिया करी, त्याप्रमाणे जो नित्य नैमित्तिक अशा प्रकारचे तो कर्म करत असतो. म्हणजेच पावन नामक चंदनाच्या मलयगिरीवरचा चंदनाला उद्देश टाकून उंच वाढतात असं जेव्हा म्हटलं आहे, तर शाखा, चंदनाच्या शाखा हेच फल आहे. त्याला नवीन फळाची अपेक्षा नाही. नागिलीचे पानं खाणं हेच मुख्य उद्देश आहे. त्याला पुन्हा फळ येत नाही. नाही आले तरी ते पानामध्येच सार्थकता आहे. तसं तैसिया नित्याधिक क्रिया, तैसिया जो नित्याधिक क्रिया करी, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म करतो. नित्य नैमित्तिक कर्म केल्यानंतर फळ भेटतं, किंवा नित्य नैमित्तिक कर्म केलं नाही तर त्याचं फळ भेटत नाही असंही नाही. कारण का, मौलींनी ह्या नित्य नैमित्तिक कर्माची विशेषता या ठिकाणी प्रतिपादन केली आहे. आणि तीही की नित्य नैमित्तिक कर्म हे स्वतःच एक फलद्रूप स्वरूप आहे, फलस्वरूप आहे. त्यांना पुन्हा नवीन फलाची अपेक्षा नाही. कसं आहे ते, तैसिया जो नित्य अधिक क्रिया करी, त्याप्रमाणे हा नित्य नैमित्तिक कर्म करतो. पण नित्य नैमित्तिक कर्माला काय फळ आहे? नित्य नैमित्तिक कर्म हे स्वतःच एक फलस्वरूप आहे. नागिलीचे पानं हे फलस्वरूप आहे. 52 नंबरचे चंदनाच्या शाखा ह्या फलस्वरूप आहे. तसं नित्य नैमित्तिक कर्म हे मुळातच फलस्वरूप आहे. परी फळशून्यता नाही तया विफलता, पै फळासीच पंडुसुता फळे कायसी. ह्या ओवीमध्ये मौलींनी प्रश्न विचारला आहे. नित्य नैमित्तिक जेव्हा हे कर्म करतो, तेव्हा पूर्व पक्षांनी त्यांच्या नित्यनैमित्तिक कर्माच्या संबंधाने आपली भूमिका तयार केली. त्यांचं असं म्हणणं आहे की नित्यनैमित्तिक कर्म केले तर पुण्य उत्पन्न होत नाही, पण नाही जर केले तर त्यापासून पापाची उत्पत्ती होते. केले तर पुण्य उत्पन्न होत नाही, आणि नाही केले तर पाप उत्पन्न होत, असं पूर्वमीमांसकांचं म्हणणं. केले तर काही पुण्य उत्पन्न होत नाही म्हणजे काय, ते काय निष्फळ आहेत का? मौली त्याच्या पुढची भूमिका घेतात. ते असं म्हणतात, परी फळशून्यता नाही. तुम्ही असं म्हणत असाल नित्य नैमित्तिक कर्म केलं की त्या कर्माला कोणतंच फळ नाही, पण असं नाही. नित्य नैमित्तिक कर्मांना फल काही नाही, फल शून्य आहे. पण म्हणत असेल तर नित्य नैमित्तिक कर्माच्या बद्दल फळशून्यता नाही. फळशून्यता नाही म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मांना फळ आहेच. फळच नाही, काही फळ नाही, शून्य आहे असं कोणी म्हणत असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं नाही बरं का, फळशून्यता नाही. म्हणजे काही केलं तर फळच उत्पन्न होत नाही असं काही पूर्वमीमांसक म्हणतात. आणि केलं तर पुण्य उत्पन्न होत नाही, आणि नाही केलं तर पाप उत्पन्न होत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया विफलता नाही. आपण जर ते कर्म केलं नाही तर त्याला विरुद्ध फल प्राप्त होतं.
त्यापासून नरकादी असं विरुद्ध फल प्राप्त होतं असंही नाही. फळशून्यता नाही, तया फळशून्यता नाही, परी तया विफलता नाही. मग नित्यनैतिक कर्माच्या अनुष्ठानापासून अत्यंत फलाचा अत्यंत अभाव आहे असं नाही. नाही केलं तर नरकाधिक प्राप्त होतात, असं विरुद्ध फल भेटतं असंही नाही. मग कसं आहे सांगतात, नित्यनैमित्तिक कर्म हे स्वतःच फलस्वरूप आहे. हे मुळातच सार्थक स्वरूप आहे. त्यामुळे पुन्हा त्या नित्यनैमित्तिक कर्म फळालाच पुन्हा फळ कशी येतील बरं? फळासीच पण सुद्धा नित्यनैमित्तिक कर्म हे स्वतःच फल स्वरूप असल्यामुळे असं कसं म्हणता येईल? चंदनाला फळं नसले तरी नुसत्या शाखा जरी वाढल्या तरी ते फलद्रूपच आहे. तसं नित्यनैमित्तिक कर्माला आणि कर्म हे मुळातच फलस्वरूप आहे, सार्थक आहे. फळशून्यता नाही आणि विफलता नाही. आणि आदरे करी बहुवसे, परिमी करता हे नमसे, वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. हा सात्विक करता कसा आहे? बहुवसे आदरे करी. हा जो सात्विक करता आहे, हा सात्विक करता बहुवसे करी आणि आदरे करी. हा सात्विक करता अनेक प्रकारचे कर्म करतो नित्यनैमित्तिक, आणि जे कर्म करतो ते अत्यंत आदराने कर्म सात्विक करता. सात्विक करता बहुवसे करी आणि आदरे करी. एक कर्म करत नाही सात्विक करता, अनेक प्रकारचे कर्म त्याच्या हातून घडतात. आणि ते जेव्हा कर्म त्याच्या हातून घडतात ते अत्यंत आदरपूर्वक करतो, सन्मानपूर्वक करतो, प्रेमपूर्वक करतो, समर्पण भावनेने कर्म करतो. आणि अनेक प्रकारचे कर्म त्याच्या हातून घडतात. म्हणून बहुवसे करी आदरे करी, पुष्कळचे कर्म करतो आदराने करतो. परी मी करता हे नमसे, परंतु मी ह्या कर्माचा करता आहे, परी मी करता हे नमसे, असा तो अभिमान होऊन बोलत नाही. असं अभिमानाने बोलत नाही. मी करता हे नमसे, मी करता आहे असा अभिमान उत्पन्न होत. पण कर्म करतो कसा? बहुवसे करी, आदरे करी, आदराने करतो. आणि अनेक प्रकारचे कर्म त्याच्या हातून घडत असतात. सामाजिक कर्म घडतात, आध्यात्मिक अनेक प्रकारचे कर्म त्याच्याकडनं, शैक्षणिक कर्म त्याच्याकडनं घडतात. अर्थात सगळ्या ज्ञान शाखेची, व्यवहार शाखेची त्याच्याकडनं चांगल्या प्रकारचे कर्म. मग आदरे करी बहुवसे करी, परंतु मी करता ऐसे हे नवसे, परंतु मी करता आहे असं तो म्हणत नाही. यासाठी उदाहरण दिलं आहे. त्यासाठी से करी आदरे करी, अभिमान धारण करत नाही. या तिन्ही गोष्टीची शुद्धता करण्यासाठी मौलीने दृष्टांत दिला आहे. तैसे वर्षा काळीचे मेघ, वृंद शब्दाचा अर्थ आहे समुदाय. मेघवृंद, मेघांचे समुदाय.
पण कोणते कोणते मेघ आहे? जैसे मेघ वर्षाकाळीचे मेघवृंद. वर्षाकाळ, वर्षा म्हणजे पाऊस, पावसाच्या कालावधीत, पावसाळ्यातील. कोण? मेघ म्हणजे ढग. पावसाळ्यातील मेघ काय करतात? पावसाळ्यातील मेघांचे समुदाय असं म्हणूया. जैसे वर्षाकाळीचे मेघवृंद, पावसाळ्यातील मेघांचे समुदाय काय करतात? खूप पाऊस पाडतात. म्हणजे बहुवसे करी म्हणजे पुष्कळ पाऊस पाडण्याचं काम. आणि इतका पडतं की नदी, नाले, तलाव हे पूर्णपणे भरून जातात. म्हणजे पाऊस जसा पुष्कळ पडतो आणि हे करत असताना त्या पावसाळ्यातील मेघ जास्त गर्जना करत, त्याच्या अगोदरचे वेग किंवा पावसाळा संपत असतानाचे मेघ आहेत खूप गर्जना करतात, पाऊस कमी पडतो. आणि पावसाळ्यातील मेघ मात्र गर्जना कमी करतात आणि पाऊस जास्त पडतो. हे ज्ञानेश्वर महाराज यातून सांगतात की वर्षाकाळचे मेघ जे आहेत ते खूप पाऊस पाडत असतात परंतु गर्जना करत नाही. तसा सात्विक करता खूप चांगल्या प्रकारचे आदराने कर्म करतो, परंतु हे सगळे कर्म मी केले, मी केले भेटत नाही. म्हणूनच आपण त्याच्याबद्दल जास्त बोलू नये. मावद मावद मावद. परंतु यात्रा केल्यानंतर मावंदे करण्याची पद्धत आहे. परंतु सगळ्या यात्रा झाल्यानंतर मावद बोलू नये. मात्र लोक मात्र मोठे कार्यक्रम करतात, मावंद्याचा कार्यक्रम, मावद बोलू नये. कशा प्रकारचे कर्म करतो हा सात्विक करता, याचा विचार येतो. देवीची आत्मलिंगा समर्पवया जोगा कर्म कलापू पैगा निफजावया. देवीची परमात्मा लिंगा, परमात्मा सगुण साकार परमात्मा, त्या परमात्म्याला आपल्या हातून घडणारे जेवढे काही कर्म आहेत त्या कर्माने त्या ईश्वराची पूजा करायची आहे. ते सगळे कर्म ईश्वराला समर्पित करायचे आहे. म्हणून समर्पवया जोगा, परमात्मा लिंगा समर्पवया जोगा कर्म विलापू पैगा निफजावया. कर्माचा कलाप, सगळ्या प्रकारचे जे काही कर्म आहेत त्या कर्माचा संग्रह, समूह एकत्रित करून त्या परमात्म्याला आपल्या हातून घडणारे कर्म समर्पित करण्यासाठी हा सर्वतोपरी प्रयत्न करतो. परमात्म लिंगा समर्पया जोगा कर्म कलापू पैगा निफजावया. कर्म कलाप, त्या कर्माचा समुदाय तुमको कर्म करण्याकरता प्रवृत्त करतो. आणि मग कर्म करत असताना त्यातले उत्साहपूर्वक करतो, प्रेमाने कर्म करतो, पण त्याचबरोबर शास्त्र विधीला अनुसरून कर्म करतो. मनमानी पद्धतीने कर्म करतो. त्या काळातील नुलंग शुद्धी साधणे, शास्त्राच्या वाती पाहणे, क्रिया निर्णयो. आपण जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा त्या कर्माच्या बद्दलचा जो काही
साधक बाधक निपक्षपाती जो विचाराचा निर्णय आहे तो निर्णय कशा पद्धतीने व्हावा ते शास्त्राच्या वाती पाहणे, शास्त्र प्रकाशाच्या साह्याने कर्माच्या संबंधाचा निर्णय कसा घेतला जावा याची विचारमीमांसा, या विचारमीमांसा, याचा सारासार विचार, याची मांडणी, याची निर्मिती याबद्दलही विचार केला जातो. काळाते नुल्लंघणे देशशुद्धीही साधन, शास्त्राच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो. काळाते नुल्लंघणे, कोणतंही वैदिक कर्म करायचं असेल तर त्या वैदिक कर्मासाठी योग्य प्रकारच्या काळाची गरज असते. योग्य देशाची गरज असते आणि योग्य प्रकारची शुद्धी साधण्याची गरज असते. म्हणजे तो यज्ञ सूर्योदयाच्या समयी असावा, माध्यान्हाच्या समयी असावा, म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा हा काळ असावा. वैदिक श्रौत कर्म जे आहे ते सूर्योदर सगळ्या प्रकारचे कर्म करण्याचा अधिकार, निर्णय गुहा ही वेदाने सांगितली. म्हणून लग्न समारंभ देखील गुरज मुहूर्तावरती होताना ते सूर्यास्ताच्या समयी, परंतु वर्तमान काळामध्ये ते लागतात मात्र 9-10 वाजता. काळाते उल्लंघणे म्हणजे योग्य प्रकारच्या कालाची अपेक्षा ठेवून ते कर्म केले जाते. प्रातःसमयी असेल, माध्यान्हाला असेल किंवा सूर्यास्ताच्या अगोदर असेल, काळाचं उल्लंघन केलं जात नाही. परंतु वर्तमान काळामध्ये आपापल्या सोयीनुसार ते केलं जातं. त्याला काय होतं असं म्हणून परदेशी परंपरा हीच आपल्यासाठी सोयीची वापरते. म्हणून लोक लग्न देखील रविवारीच करतात, 10 रविवारीच काही करतात. सुट्टी आहे ना त्या दिवशी, मग ते सगळं. इथे तसं नाही. जो काळ सांगितला आहे त्या काळामध्येच ते कर्म करावं लागतं. काळाचं उल्लंघन करता कामा नये. माऊली सांगतात काळाते नुल्लंघणे, ते कार्यासाठी काळाचं उल्लंघन केलं जात नाही. देश शुद्धी ही साधने, योग्य प्रकारचा देश आहे कर्म करण्यासाठी. नदीचा सुंदर प्रकारचा पवित्र परिसर आहे, शिवालय आहेत, हिमालय आहेत, सुंदर प्रकारची नर्मदा, गोदावरी, कावेरी या नद्या वाहत आहेत. साधू संतांचा तिथे निकट वास आहे. देश शुद्धी साधन, योग्य प्रकारच्या देशाची देखील निवड करणं. नाहीतर यज्ञ करायचा आहे स्मशानभूमीत, यज्ञ करायचा आहे चव्हाट्यावरती, अशा प्रकारचंच नाही. देशशुद्धी साधन याकरता शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो. अर्थात शास्त्रांच्या वाती पाहणे, शास्त्राच्या निर्णय हाच एक प्रकारचा दिवा आहे, दीप आहे. आणि शास्त्र निर्णय दीप, आणि या शास्त्र निर्णया रूपी दीपाच्या प्रकाशाखाली नित्यनैमित्तिक क्रिया संबंधाचा योग्य निर्णय पाहिला जातो. अर्थात कोणता कालावधी योग्य आहे, कोणता देश योग्य आहे, कोणते साधन योग्य आहे, या सगळ्यांचा विचार करून मग त्या कर्माच्या संबंधाने योग्य प्रकारचा निर्णय केला जातो. म्हणून सात्विक करता केवळ श्रद्धेने कर्म करतो असं नाही,
तर शास्त्र विधीने कर्म करतो हा मुख्य भाग या 2-3 ओव्यांच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर पुढची ओवी देखील अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पैलू या ओव्यांच्यामध्ये आहेत. वृत्ती करणे एकवळा, चित्ती जाओ निधी फळा, नियमाच्या साखळा वाहणे सदा. हा सात्विक करता जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म करताना देशाचं उल्लंघन करत नाही, काळाचं उल्लंघन करत नाही, त्यासाठी लागणाऱ्या शुद्ध असणाऱ्या साधनांची तो उल्लंघन करत नाही, योग्य प्रकारच्या साधनांचा स्वीकार करतो आणि निर्णय करत असताना शास्त्र विधी रूपी दीपकाच्या साह्याने त्या क्रियेचा तो निर्णय करत असतो. आणखी या संबंधाने विचार आहेत, पण आपण क्रमाक्रमाने ते विचार पाहूया. तो आपण इथेच थांबू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.